सांगायचे की किती प्रकारचे असतात 3 आणि त्याचे प्रकारचे प्रकार for आणि त्याचे नियम. फर्स्ट पहिलं फॉर for, लूप, while, ओके. सेकंड वन while. while loop, थर्ड, do while, ओके, व्हाईल लूप, थर्ड डू व्हाईल, ओके. तर आपले प्रोग्राम सॉरी लूप्सचे 3 प्रकार बेसिक म्हणजे हे 3च आहेत, म्हणजे यापेक्षा जास्त काही आपले लूप्स वगैरे नाही आहेत. जे काही आपल्याला लूप वगैरे करायचं तर ह्या 3 लूप्स मध्येच करायला लागतं. तर सेम हे तुम्हाला जर बघायला गेलं जावा मध्ये किंवा ऑल अदर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सुद्धा हे केले जातं. थोडीशी लिहिण्याची थोडीशी पद्धत आहे, तर ती इच अँड एव्हरी लँग्वेज मध्ये त्याची थोडीशी डिफरंट असते. म्हणजे जर आपण जावा बघितलं तर जावा सिंटॅक्स थोडासा डिफरंट बघायला मिळेल, किंवा जर सीपीपी बघितलं म्हणजे सी प्लस प्लस तर त्याचा सिंटॅक्स तो चेंज बघायला मिळेल. पायथन बघितलं पायथॉनचा प्रोग्राम चेंज बघायला मिळेल सिंटॅक्स वाईज. ठीक आहे, बट कन्सेप्ट आणि लॉजिक सेमच प्रत्येक प्रोग्राम मध्ये यूज होते. आणि लूप आपण काय यूज करतो, ठीक आहे. आता लूपचा टॉपिक घे, माहिती पाहिजे आपण लूप कशासाठी यूज करतो ते. आपण फॉर लूप कडे फॉर लूप यूज करायचा आहे, ठीक आहे. लूप डेफिनेशन लूप्स, ठीक आहे. लूप्स डेफिनेशन मध्ये काय येणार की आपल्याला रिपीट पाहिजे, ठीक. म्हणजे सपोज एखादा प्रोग्राम, एखादी कन्सेप्ट अशी आहे तुम्हाला त्यापैकी काहीतरी ठराविक काळापर्यंत पाहिजे का, म्हणजे सपोज मी की ए इज नॉट इक्वल टू सॉरी ए इज इक्वल टू 10, ठीक आहे. ती कंडिशन आपण मध्ये ए इज नॉट प्रोग्रामिंग मी ओरली बोलले तर सर तुमचा आवाज अंडरस्टँड. ओके, आवाज क्लिअर येत नाही, आता आता येतोय? हो. ओके, जर ब्रेक झाला ना मधनं तर पुन्हा सांगा. थोडस हो सर. नेटवर्क कनेक्शन असल्यामुळे प्रॉब्लेम असल्यामुळे. आता डेफिनेशन ऑफ लूप्स म्हणजे हे तर आहे, याच्या डेफिनेशन्स आहेत, वर्किंग आहेत, त्याचे पर्टिक्युलर युसेज आहेत. बट त्याही पेक्षा म्हणजे काय डेफिनेशन आहे, ठीक आहे. तर मग डेफिनेशन ऑफ लूप, मग लूपची डेफिनेशन काय येणार, तर ए लूप लिहून घेऊ शकता, म्हणजे डेफिनेशन्स वगैरे ज्या नोट्स वगैरे देतोय ना मी याच्यावरती ते मी राईट कराल ना तर ते लिहून घेतलं तरी चालेल. आणि प्रोग्राम्स जे आहेत ते फक्त अंडरस्टँड करून घेऊन त्याची प्रॅक्टिस केली तरी चालेल. ए लूप इज यूज टू रिपीट. हे बघा आता याच्यामध्ये मी ज्यावेळेस याची डेफिनेशन राईट करतो याच्यामध्ये लगेच असा वर्ड आलाय रिपीट, ठीक आहे. लूप म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे असेल कधी पाहिजे किंवा किती वेळा पाहिजे, किंवा त्याचं एंडिंग काय असणार, अशी पर्टिक्युलर सगळ्या गोष्टींचं लॉजिक लावणं म्हणजे करेक्ट. म्हणजे suppose आपण आता प्रिंट करायचो हॅलो वर्ड प्रिंट करायचं, ठीक आहे. हॅलो वर्ड आपण एकदाच प्रिंट करतो, प्रिंट करायचं असेल तर आपण प्रिंट एफ द्यायचो, करेक्ट. म्हणजे 2 प्रिंट एफ दिले, 3 प्रिंट एफ दिले, तर त्या पर्टिक्युलर प्रिंट एफ प्रमाणे जे प्रिंट असतील त्या प्रिंट एफ प्रमाणे ते प्रोग्राम्स त्याच्या कन्सोल वरती आपल्याला ते पर्टिक्युलर आउटपुट दिसायचं. बट आपण जर त्याच केसमध्ये जर लूप यूज करायला गेलो, मला एकदा लिहायचा आणि आपल्या ठीक आहे, तर आपल्या स्वतःच्या हाताने किंवा एका स्वतः व्यक्तीला ते राईट करणं त्या गोष्टी पॉसिबल आहेत का, मग त्या केसमध्ये आपल्याला लूप सारख्या गोष्टींची हेल्प घ्यायला लागते.
म्हणजे जर मला एकच गोष्ट जर मला 1000 टाइम पाहिजे, तर मग ती स्वतः राहत नाही गरज बसणार. मी फक्त त्या ठिकाणी 1000 देणार आणि ते ऑटोमॅटिकली काम माझं होत राहणार. तर अशाच गोष्टी ज्या होतात तर त्या लूप मध्ये असतात प्रोग्रामॅटिकली. ठीक आहे. तर याची खूप फक्त आता आपण ज्यावेळेस एक्झाम्पल घेतो त्यावेळेस आपण नंबर्स घेतो, कॅरेक्टर्स घेतो, स्ट्रिंग पण घेतो. ठीक आहे. असे कीवर्ड्स आपण यूज करून त्याचे एक्झाम्पल्स घेतो. म्हणजे आपण डेटा टाइप्स बघितलं, डेटा टाइप्स मध्ये 1 2 3 बघितले आपण, किंवा आपण कॅरेक्टर मध्ये कॅरेक्टर एक कॅरेक्टर बघितला. जर आपल्याला एखादा वर्ड प्रिंट करायचा तर आपण वर्ड बघितला, फ्लोटची व्हॅल्यू बघितली, डबलची व्हॅल्यू बघितली. आपण हे सिंपल बघतोय, आपल्याला ते पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी किंवा त्याचे ते लॉजिक आपल्याला समजलं पाहिजे. आणि सेम त्याच केसमध्ये आपण आता फॉर लूपचं किंवा ह्या लूपचं पण तसंच बघणार आहोत. म्हणजे आता लूप फक्त ऑड आणि इव्हन नंबर प्रिंट करण्यासाठी त्याचा यूज होतो का, तर नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत डेव्हलपमेंट मध्ये की ज्यामध्ये ते आपण विचारही करू शकत नाही, त्या त्या ठिकाणी आपण लूपचा यूज करू शकतो. ठीक आहे. तर म्हणजे आता जर 10 लाईनचा प्रोग्राम तुम्ही बघताय तर त्याच केसमध्ये थाउजंड्स ऑफ लाईनचा कोड त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो डेव्हलपमेंट मध्ये. मग त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला असं नाही होणार ना की थाउजंड्स ऑफ लाईनचा कोड आहे आणि त्या थाउजंड्स ऑफ लाईनच्या कोडमध्ये आपण फक्त प्रिंट एफ किंवा इव्हन नंबर आणि ऑड नंबर प्रिंट केलाय, तर नाही. कुठलीही कंडिशन असू शकते. म्हणजे सपोज एखादं पेज माझं एखादं पेज या हे जो तुम्हाला पेज दिसतोय, हा जो एडिटर दिसतोय, असं मी प्रोग्राम मध्ये असं कन्सिडर करू शकतो की या पर्टिक्युलर कंडिशनला तो आला की तू माझं क्रोम ओपन कर, या पर्टिक्युलर कंडिशनला आला तर तू हे फाईल ओपन कर. ठीक आहे. म्हणजे असं मी कधी देणार पर्टिक्युलर कंडिशनला, तर मी त्याच्यामध्ये टाइम पण देऊ शकतो की सपोज आता किती 7:45 झाले. ठीक आहे. तर ह्या पर्टिक्युलर टाइम पर्यंत आला तर तू लूपच्या बाहेर ये या टाइमचे एक्झिस्टन्सच्या टाइमला. ठीक आहे. तर डेली सपोज जर 7 वाजता आहे, डेली जर 8 PM 8 PM होतोय, तर त्या पर्टिक्युलर टाइमला तो लूपच्या बाहेर आहे. असे पर्टिक्युलर खूप सारे एक्झाम्पल्स, खूप सारे प्रोग्रामिंग त्या लूप्स मध्ये बघायला मिळते. मग आता आपण बघतोय डेफिनेशन ऑफ लूप. तर लूप बघण्यासाठी त्याची डेफिनेशन माहिती पाहिजे. ठीक आहे. तर मग ए लूप इज युज्ड टू रिपीट अ ब्लॉक, रिपीट अ BLOCK ऑफ कोड. ठीक आहे. ऑफ कोड मल्टिपल टाइम्स. ठीक आहे. त्याच्यानंतर instead of writing the same code again and again, we use a loop to run it again and again until a condition becomes false. आता आपण डेफिनेशन समजून घेऊयात. ते ठीक आहे. प्रोग्राम्स आपण 100% आज आपण याचे प्रोग्राम्स बघणार आहे. ठीक आहे. आपण लूपचे प्रोग्राम्स बघणार आहोत. या कम्प्लीट लूप मध्ये आपलं हे लूपच कंटिन्यू असेल, कारण खूप मोठा टॉपिक आहे आणि लॉजिक खूप सारा आहे. आता लूप मध्ये आपण आधी इम्प्लिमेंट करायला लागतं, त्याच्यामध्ये खूप सारं तुम्हाला अंडरस्टँडिंग आता याची होईल. आधी डेफिनेशन समजून घेऊयात. लूप इज युज्ड टू रिपीट अ ब्लॉक ऑफ कोड मल्टिपल टाइम्स. ओके. Instead of writing the same code again and again, we use a loop to run it again and again until a condition becomes false. Becomes false म्हणजेच काय? जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही, जोपर्यंत कंडिशन 0 होत नाही. आपण हे लास्ट सेशनला ज्यावेळेस मी सेशन घेतलं त्यावेळेस आपण तुम्हाला मी 0 आणि 1 चं तुम्हाला कंडिशन समजून सांगितली. आता याच्यामध्ये दिलंय त्याने कंडिशन. कंडिशन म्हणजे असं काय रॉकेट सायन्स नाही. कंडिशन म्हणजे तेच इक्वल टू, नॉट इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू. करेक्ट. म्हणजे ह्या ज्या कंडिशन आहेत त्या कंडिशनचा मिनिंग म्हणजेच हा कंडिशन याच्यामध्ये आहे. एखादी कंडिशन आपण दिली आहे लूपला, लूप दिलाय म्हणजे आपण तो काही इन्फानाइट लूप देत नाही. आता इन्फानाइट पण लूप आहे की जो कधीही न संपणारा आहे. ठीक आहे. तो पण मी तुम्हाला रन करून दाखवेल.
बट असं नाही होते की मी एखादं लूप लिहिलं आणि तो इन्फानाईट आहे. मला त्याला काहीतरी पर्टिक्युलर कंडिशन द्यायलाच पाहिजे, की सपोज 5 = 5 झाला, लूपच्या बाहेर आहे. 5 ≠ 5 झाला तरी पण लूपच्या बाहेर आहे, अशी कंडिशन मी देऊ शकतो. म्हणजे ऍज पर युजर रिक्वायरमेंट त्याला हवा तसा तो चेंज त्या लूप मध्ये करू शकतो. आणि जर याला इन प्रोग्रामॅटिकली बघायचं म्हटलं तर आपण याचे प्रोग्राम बनवणार आहोत. पण मला एक सांगा की आधी तुम्हाला ही डेफिनेशन क्लिअर आहे का याच्यामध्येच? म्हणजे मला नाही वाटत की याच्यामध्ये खूप सारं समजून सांगायला पाहिजे तुम्हाला की ABCD किंवा त्या गोष्टी. बट याच्यामध्ये एक सिंपल जो फॉर्मॅट दिलाय, इन्स्टेड ऑफ रायटिंग द सेम कोड अगेन अँड अगेन, तर एखादा सेम कोड येत असेल प्रोग्राम मध्ये खूप वेळा, किंवा आपल्याला जर एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा तीच हवी असेल, तर त्या केसमध्ये आपण लूप यूज करू शकतो. आणि हे कधी लूप यूज करू शकतो की ज्या वेळेस आपल्याला पॉसिबल नाही त्या गोष्टी करण्यासाठी मॅन्युअली, किंवा एक एक्झाम्पल सिंपल असं ठेवून घ्या की हॅलो वर्ल्ड मला थाउजंड ऑफ मॅन्युअली राईट करणं पॉसिबल नाहीये, त्या केसमध्ये मला लूपच यूज करायचा आहे, कारण त्याच्याशिवाय मी त्याला करू शकत नाही. मग मला जर एक प्रोग्राम जर 1000 लाईनचा करायचा आहे, मग मी दिवसभर फक्त हॅलो वर्ल्ड हॅलो वर्ल्ड लिहित राहणार, करेक्ट? मला काही दिवस त्याच्यामध्ये फक्त हॅलो टाईप करण्यातच घालवायचा नाहीये. त्याच्यामध्ये मला लूपची कन्सेप्ट माझी यूज होते. लूप टू रन इट अगेन अँड अगेन अंटिल अ कंडिशन बिकम्स फॉल्स. बिकम फॉल्स पण होऊ शकते आणि बिकम्स ट्रू पण होऊ शकते. बिकॉज ज्यावेळेस आपण डू व्हाईलचा लूप बघतोय त्यावेळेस तुम्हाला या बिकम फॉल्स आणि बिकम ट्रूचा मिनिंग समजून जाईल. ज्यावेळेस कंडिशन असं, ठीक आहे, फॉल्स पण आणि ट्रू पण चालतं त्या केसमध्ये, बट असं समजा की कंडिशन जोपर्यंत एक्झिक्यूट होत नाही, ज्यावेळेस कंडिशनचं जोपर्यंत एंड होत नाही, आपण काहीतरी देणार त्याला त्या कंडिशनला, जोपर्यंत त्या कंडिशनचं एंड होणार नाही तोपर्यंत हा लूप फिरतच राहणार, ठीक आहे, जोपर्यंत आपण त्याला स्टॉप करत नाही तोपर्यंत. म्हणजे जर एखादं पाईप आहे, पाईपमध्ये पाणी कंटिन्युअसली त्या नळीमधून प्रॉपरली चालत जाते, कंटिन्युअसली वाहत राहतंय. बट जोपर्यंत आपण त्या नळीला कुठेतरी ब्रेक करत नाही, जोपर्यंत आपण त्याला कॉक लावत नाही, जोपर्यंत आपण त्याचा कॉक फिरवत नाही, तोपर्यंत ते पाणी जातच राहणार. आणि पाणी जातच राहतंय कंटिन्यू, म्हणजे तो झाला इन्फिनाइट लूप. आणि पाणी आपण स्टॉप करतोय बाय युझिंग कॉक, तर तो झाला एक पर्टिक्युलर त्याच्यामध्ये आपण केलेली कंडिशन. ओके, आपण कंडिशन काय लावली त्याच्यामध्ये कॉक, की इन्फिनाइट लूप जो आहे तो कंटिन्युअसली पाण्याचा फ्लो नळीद्वारे घेऊन जातोय. बट त्या केसमध्ये कॉक काय करतोय की त्याला कंडिशन देतोय की नाही बाबा तू आता इथं आल्याच्या नंतर थांबायचं. ओके, तर त्याला काय बोलायचं, लूप. आता हा झाला लूप. त्याच्यानंतर पुन्हा अजून एक छोटेस आयो की हे लास्ट सेशन मध्ये झालेलेच आहे, बट मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. फॉर लूप, फॉर लूपची कंडिशन पण देतोय मी आणि सिंटेक्स पण देतोय, तो राईट करून घ्यायचा आहे फक्त, ठीक आहे. आधी फॉर लूप बघण्याआधी त्याची डेफिनेशन, बघायची आपल्याला. फॉर लूप इज used when we know how many times we want to run the code. ठीक आहे, ही झाली फॉर लूपची. मी आधी डेफिनेशन राईट करून घेतो कम्प्लीट. व्हाईल लूप. आता व्हाईल लूपची डेफिनेशन काय येईल की व्हाईल लूप इज यूज टू व्हेन वी डोंट नो एक्झॅक्ट काउंट. आता हे तुम्हाला डायरेक्टली ओरली सांगितल्याच्या नंतर थोडंसं डोक्याच्या वरूनच जाईल, मी प्रोग्रामॅटिकली समजवतो. फक्त मी जे लिहून देतोय ते नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर व्हाईल लूप इज यूज when we don't know exact count but we want to repeat the code is true करू आपण याला, ठीक आहे.
इज ट्रू. आणि थर्ड लूप येतो तो डू व्हाईल लूप. आवाज येतोय ना रे माझा? हो सर. ओके. तुम्ही नोट करता ना याला? येस सर. ओके. आता डू व्हाईल. ठीक आहे. डू व्हाईल लूप इज similar to while loop, but here code runs at least false. ठीक आहे. आता आपण फॉर लूपचा जो काही सिंटॅक्स आहे, मी जी डेफिनेशन जी दिली आहे ती आधी तुम्हाला थोडीशी समजावून सांगतो. बट बिफोर दॅट आधी त्याचं सिंटॅक्स पण राईट करतो, म्हणजे तुम्हाला मला फॉर एक्झाम्पल पण त्याचा शोकेस करता येईल. याचा पण सिंटॅक्स आहे, याला कशा पद्धतीने लिहितात वगैरे, तर तो पण याचा एक फॉर्मॅट असतो. तर त्याचा फॉर्मॅट असा आहे. फॉर लिहून घ्यायचं या इनिशियलायझेशन कंडिशन अपडेट. याच्यामध्ये काय पाहिजे, मेसेज मध्ये एक प्रिंट. ठीक आहे. फॉर लूपचं झालंय, तर फॉर लूपचं बघूया. राईट करून झालंय. ठीक आहे. राईट नसेल झालं करून तर त्याला नंतर पॉज करून पण लिहू शकता. आधी समजून घ्या. आता आपण काय केलंय, फॉर लूप लिहिलंय. फॉर लूप म्हणजे आपला पहिला रूप जो की आपण सी प्रोग्रामिंग मध्ये बघतोय. त्याची जी डेफिनेशन आहे, फॉर लूप इज युज्ड टू व्हेन वी नो हाऊ मेनी टाइम्स वी वांट टू रन द कोड. ओके. याचा मिनिंग काय आहे, आता 3 लूप दिलेत आपण, तिन्ही पण लूप रिपिटेटिव्ह कंटेंट साठी आहे. ठीक आहे. त्याच्यातला डू व्हाईल हा रिपिटेटिव्ह साठी नाही, तो काय आहे तो पण मी तुम्हाला लास्टला सांगेल ज्यावेळेस आपण त्याच्यापाशी येऊ तोपर्यंत. फॉर लूप आणि व्हाईल लूप पण दोन्ही लूप सेम फॉरवर्ड मध्ये पण आपण यूज करू शकतो. दोन्ही लूप मध्ये आपण बरेचसे कोड जे आहेत ते सिमिलर यूज करू शकतो. बट सम पर्टिक्युलर कंडिशन मध्ये, त्या पर्टिक्युलर फेज मध्ये ते पर्टिक्युलर लूप त्या त्या प्रोग्राम साठी यूज करायला लागतात. म्हणजे सिच्युएशन वाईज असतं. करेक्ट. तर सिच्युएशन वाईज म्हणजेच काय, की ज्या वेळेस आपल्याला आपल्या प्रोग्रामचा
सुरुवात ही माहिती आहे आणि त्याचा एंड ही माहिती आहे. तर त्या केसमध्ये ऑलवेज यूज फॉर लूप. म्हणजेच काय, मला याचा सुरुवात ही माहिती आहे. या फॉर लूप मध्ये मी काय इनिशियलाइज केलंय आता, आय इक्वल टू 1, म्हणजे ही झाली त्याची सुरुवात. आय ची व्हॅल्यू आपण स्टार्टिंगला 1 केली आहे. आणि त्याचा एंड कधी होणार आहे, आय हा लेस दॅन और इक्वल टू 10. लेस दॅन और इक्वल टू द्या किंवा लेस दॅन 10 द्या. लेस दॅन 10 दिला तर तो 9 पर्यंत जाईल आणि इक्वल टू दिला तर तो 10 पर्यंत जाईल. याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये काही चेंज बघायला मिळणार नाहीये. कंडिशन काय दिली, फक्त कंडिशन आपल्याला आय इक्वल टू 1. ठीक आहे. त्याच्यानंतर हा सेमीकोलन द्यायचा आहे. 2 सेमीकोलन याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात फॉर लूप मध्ये. ठीक आहे. तर हे याचा सिंटॅक्स अशा पद्धतीने आहे. या ठिकाणी बघायचं, इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन म्हणजेच काय, की आपण इनिशियलाइज करतो. इनिशियलाइज म्हणजे काय, व्हेरिएबल डिक्लेअर करणं आणि त्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू असाइन करणं. असाइन केल्याच्या नंतर आपण त्याला बोलतो की इनिशियलायझेशन. आणि फक्त आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला म्हणजे इंटिजर फक्त आपण आय डिक्लेअर केला, याला काय बोलायचं, व्हेरिएबल डिक्लेरेशन. आणि इनिशियलायझेशन म्हणजेच काय, व्हेरिएबल डिक्लेअर करून त्याला काहीतरी व्हॅल्यू असाइन करणं, तर त्याला बोलायचंय इनिशियलायझेशन. म्हणजेच हे फॉर लूप मध्ये इनिशियलायझेशन अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं. इनिशियलायझेशन म्हणजेच काय, आय इक्वल टू 1. फक्त आयच का, तर नाही, काही पण देऊ शकता. बट आय घ्या, यू घ्या, वाय घ्या, झेड घ्या, डबल घ्या, कॅरेक्टर घ्या, 2 नावं घ्या, 3 नावं घ्या, किंवा माझं नेम घ्या, तुमचं नेम टाका. इनिशियलायझेशन नेम तुम्ही आयला देऊ शकता. काही पण तुम्ही काही पण त्याला वर्ड कॅरेक्टर डिफाईन करू शकता. तो हा व्हेरिएबल डिक्लेरेशन आहे. फक्त त्यालाच काय बोलायचं, व्हॅल्यू असाइन केल्याच्या नंतर इनिशियलायझेशन. फॉर लूप मध्ये इनिशियलायझेशन असलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याची कंडिशन असली पाहिजे. कंडिशन म्हणजेच काय, तर ही कंडिशन. आता याच्यामध्ये खूप सारं येतं, म्हणजे आपण याच्यामध्ये ज्या काय कंडिशन आपण आतापर्यंत शिकले त्या सर्व ऑल टाईपच्या कंडिशन आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. इक्वल इक्वल टू असू शकतो, नॉट इक्वल टू असू शकतो, लेस दॅन ऑर इक्वल टू असू शकतो, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असू शकतो. ठीक आहे. किंवा लेस दॅन असू शकतो, ग्रेटर दॅन असू शकतो. असं मल्टिपल कंडिशन जे आहेत ते आपण याच्यामध्ये यूज करू शकतो ऍज पर रिक्वायरमेंट. ओके. जशी रिक्वायरमेंट समोर असेल तशा पद्धतीने आपला लूप या ठिकाणी फिरायला पाहिजे. आणि या ठिकाणी दिले अपडेट. अपडेट म्हणजे काय, की आयला या आयला 1 पासून 10 पर्यंत जाण्यासाठी, या आयला 1 पासून 10 पर्यंत जाण्यासाठी आपण काय बोलतोय, की आय प्लस प्लस करत राहा, त्याच्यामध्ये टाकत राहा. याच्यामध्ये फक्त प्लस प्लसच नसतो, याच्यामध्ये मायनस मायनस सुद्धा असतो. मी मायनसचा पण प्रोग्राम घेणार आहे आणि प्लसचा पण प्रोग्राम घेणार आहे. त्याच्यामुळे त्याला समजण्यासाठी असं काय प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला लागणार नाहीये. बट आणि हा फॉर लूप घेतलाय. फॉर लूप म्हणजे एक कंडिशन घेतली आपण लूप मध्ये. ओके. लूप मध्ये आपण कंडिशन टाकली आहे आणि त्याला पर्टिक्युलर मेसेज दिलाय. मेसेज का दिलाय, कारण ही कंडिशन ऍक्च्युअल मध्ये वर्क होतीये का नाही होतीये हे आपल्याला कधी कळणार, ज्या मेसेजचं आउटपुट ज्यावेळेस आपल्याला कन्सोल वरती दिसणार त्यावेळेस आपल्याला हे मेथड अंडरस्टँड होणार आहे. मग मेथड आपण काय दिले, मेसेज प्रिंटएफ आणि त्याचं फंक्शन दिले. प्रिंटएफ हे फंक्शन आहे, लक्षात ठेवा ऑलवेज. प्रिंटएफ हे फंक्शन आहे ज्यावेळेस आपण ब्रॅकेट ओपन क्लोज करतो आणि सेमीकोलन देतो त्यावेळेस ते झालं फंक्शन. जसं इंटिजर मेन फंक्शन तसं प्रिंटएफ हे सुद्धा एक फंक्शन आहे. ज्यावेळेस आपण फंक्शनला डिफाईन कसं करतो, की फंक्शन दिलाय, फंक्शनचा टाईप दिलाय, फंक्शन कुठल्या टाईपचा आहे आणि त्याला ब्रॅकेटमध्ये त्याला ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट करायचं आणि सेमीकोलन द्यायचं. तो काय झाला, सेमीकोलन डझंट मॅटर फंक्शन मध्ये. बट आपल्याला हा मॅसेज असल्यामुळे या ठिकाणी फंक्शनचं डिक्लेरेशन अशा पद्धतीने करायला लागतं. बट फक्त मी म्हणजे अंडरस्टँडिंग सांगतोय, अंडरस्टँडिंग साठी प्रिंटएफ हे एक फंक्शन आहे, स्कॅनएफ सुद्धा एक फंक्शन आहे. त्याच्यामध्ये आपण आपले प्रोग्राम्स राईट करत असतो. मग याच्यामध्ये आता आपल्याला स्लॅश एन तर द्यायलाच लागणार न्यू लाईन साठी. बट हे स्लॅश एन मी काय कंडिशन मध्ये घेत नाही आता समजून सांगण्यासाठी. इक्वल टू याच्यामध्ये पण दिले 1 to 10, म्हणजे हा लूप आता कसा जाणार, 1 to 10 पर्यंत जाणार. 10 म्हणजेच का, हा 9 पर्यंत पण जाईल, हा 9 पर्यंत पण जाईल.
बट मी इक्वल टू करतोय आता हा 10 पर्यंत जाईल. आता 9 पर्यंत आणि 10 पर्यंत याचा पण तुम्हाला डिफरन्स समजेल ज्यावेळेस आपण प्रोग्राम करूया त्यावेळेस. इक्वल टू पर्सेंट आणि आय. आय काय करणार, जसं आपण स्कॅनएम मध्ये व्हॅल्यू स्टोअर करत होतो ना, स्कॅनएम थ्रू आपण जसं युजर इनपुट पास करायचो तसं याच्यामध्ये यायचं, पर्टिक्युलर याच्यामध्ये आपण ऍड्रेस द्यायचो. तशा पद्धतीने आपल्याला आता हे लूप याच्यामध्ये व्हॅल्यू टाकतं. ठीक आहे. लूपच त्याला वाढवणार आणि लूपच याच्यामध्ये व्हॅल्यू टाकणार, लूपच त्याला वाढवणार, लूपच याच्यामध्ये व्हॅल्यू टाकणार. सेम. एक मिनिट खाली जाण्याआधी मला एक सांगा, हे क्लिअर आहे का? फॉर लूप क्लिअर आहे का? हो सर. अभिरा अँड प्रथमेश. प्रथमेश तुम्हाला क्लिअर आहे? हो सर. हे बघा, आपण याच्यामध्ये आता किती वाजलेत? 8:04 झालेत. आपण मे बी एक 5-10 मिनिटं आपले स्टार्टिंग वगैरे करण्यात गेलेत किंवा इंट्रोडक्शन करण्यात गेलं असाइनमेंटचं. बट अराउंड आपण 20 मिनिट्स या लूप फक्त फॉर लूप वरतीच बघतोय. आय होप की तुम्हाला या गोष्टी क्लिअर पाहिजेत. बट तरीही क्लिअर नसेल ना, लगेच हायलाईट करा लगेच. कारण ज्यावेळेस आपण आता नेक्स्ट टॉपिकला जात राहणार ना, त्यावेळेस प्रोग्राम मध्ये लूप वगैरे पण येत राहणार. ठीक आहे. मग पुन्हा पुन्हा तुम्हाला विचारायची गरज नाही पडली पाहिजे की आता मी कुठला लूप यूज करू किंवा हा लूप कसा डिफाईन करायचा, या लूपचं सिंटॅक्स काय आहे, हे समजलं पाहिजे आपल्याला फॉर लूप. आणि फक्त तुम्हाला मी सिंटॅक्स नाही दिलाय, त्याचं एक्झाम्पल पण दिलंय. इनिशियलायझेशन कसं असतं, या सेमीकोलन पर्यंत हा झाला इनिशियलायझेशन. एक व्हेरिएबल याच्या आतमध्ये डिक्लेअर करायचा आणि हा व्हेरिएबल आपण बाहेर पण डिक्लेअर करू शकतो. याला व्हॅल्यू आपण बाहेर पण पास करू शकतो. ठीक आहे. हा झाला व्हेरिएबल डिक्लेरेशन. व्हेरिएबल आपण याच्यामध्ये पण बाहेर डिक्लेअर करू शकतो अशा पद्धतीने. जसं आपण करतो ना, इंटिजर आय केला, फक्त आय केला आणि त्याला डिक्लेअर केलं, याला झालं व्हेरिएबल डिक्लेरेशन. आणि हे झालं इनिशियलायझेशन, कारण याला आपण व्हॅल्यू पास केली. ठीक आहे. आता या ठिकाणी इंटिजर आय दिला म्हणजे या ठिकाणी पुन्हा आपल्याला इंटिजर द्यायची गरज पडणार नाही, जर आपण वरती इंटिजर दिला तर. असे पण प्रोग्राम्स आहेत. ठीक आहे. तर हे पण नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा असा एक कोड करा आणि या एक्झाम्पल असं एक घ्या कम्प्लीट, याच्यामध्ये हे नका घेऊ. ठीक आहे. असं एक एक्झाम्पल कम्प्लीट घ्या आणि एक अशा पद्धतीने पण एक्झाम्पल घ्या ज्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज अशा पद्धतीने तुम्हाला दिसली पाहिजे. नाही, त्याला सेव्ह नाही करायचं आपल्याला. अशा पद्धतीने पण डिक्लेअर करा, म्हणजे बाहेर पण आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो आणि याच्यामध्ये पण करू शकतो. बट बेस्ट प्रॅक्टिस काय आहे की याच्यामध्येच असायला पाहिजे. असं काहीच नाही बेस्ट प्रॅक्टिस वगैरे, बट आपल्या अंडरस्टँडिंग प्रमाणे किंवा आपल्या नॉलेज प्रमाणे आपण त्याला इम्प्लिमेंट त्या प्रोग्राम मध्ये करत असतो. हा झाला फॉर लूप. आता व्हाईल लूप कडे येऊया. आता व्हाईल लूप मध्ये थोडीशी कंडिशन चेंज आहे. ओके. आता व्हाईल लूप मध्ये थोडीशी कंडिशन चेंज आहे. आता कंडिशन चेंज म्हणजेच काय की खूप सारा आता याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल वाढली का, तर नाही. फॉर लूप मध्ये मी तुम्हाला सांगितलंय सुरुवात आपण डिफाईन केली आणि त्याचं एंड पण आपण डिफाईन केलंय. ठीक आहे. हा झाला फॉर लूप मध्ये. बट याच्यामध्ये दिलंय व्हाईल लूप इज यूज वेन वी डोंट नो एक्झॅक्ट काउंट. वेन वी डोंट नो एक्झॅक्ट काउंट म्हणजे मला एक्झॅक्ट काउंट माहिती नाहीये की किती काउंट होतील, 1 to 10 येतील की 1 to 20 येतील की 1 to 100 येतील, हे मला माहिती नाहीये. बट मला फक्त एकच माहितीये की ज्यावेळेस कंडिशन मला जी पाहिजे ती होईल, जी कंडिशन मी देईल ती कंडिशन ज्यावेळेस ट्रू होईल त्यावेळेस हा प्रोग्राम थांबला पाहिजे. बघा आता याच्यामध्ये खूप सारं मस्त मस्त आपल्याला बघायला मिळतंय. डिफरन्स जर बघायला मिळाला, हा एक क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या तुम्हाला. डिफरन्स बिटवीन फॉर व्हाईल आणि डू व्हाईल लूप. तर हा क्वेश्चन तुमचा आज आहे तुमच्या असाइनमेंट मध्ये, इन्स्टेड ऑफ तुमची प्रोग्रामिंगची असाइनमेंट. म्हणजे प्रोग्रामिंगची पण असेल आणि ही असाइनमेंट पण तुम्हाला आहे, डिफरन्स बिटवीन फॉर व्हाईल अँड डू व्हाईल लूप. ठीक आहे. मल्टिपल तुम्हाला त्याचे टाइप्स बघायला मिळतील की याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. तर बेसिक अंडरस्टँडिंग काय की व्हाईल लूप इज यूज व्हेन वी डोंट नो एक्झॅक्ट काउंट. मला एक्झॅक्ट काउंट माहित नाहीये, बट वी वॉन्ट टू रिपीट द कोड अंटिल अ कंडिशन इज ट्रू. मला फक्त माझी जी कंडिशन मी देतोय ती ट्रू होईपर्यंत माझा प्रोग्राम रन झाला पाहिजे. बाकी मला काही प्रोग्रामचं घेणं देणं नाही, असं तो म्हणतोय. बट फॉर लूप तसं म्हणत नाहीये. फॉर लूप नाही, फॉर लूप म्हणतोय मी जिथून स्टार्ट करतोय आणि जिथं येईल सांगेल तिथंच थांबायचं. व्हाईल लूप काय म्हणतोय, मला कुठून स्टार्ट झाला मला काही घेणं नाही, पण माझ्या कंडिशनला आल्याच्या नंतर तू थांबला पाहिजे.
आणि डू व्हाईल काय बोलतोय, डू व्हाईल पण लगेच सांगतो, याचं एक्झाम्पल पण लगेच लिहून देतो, पण आधी डू व्हाईल पण आपण लगेच बोलूयात कारण हे दोघ जण सिमिलर आहेत. मग डू व्हाईल मध्ये डू व्हाईल लूप, हे बघा याच्यामध्ये पण दिले, डू व्हाईल लूप इज सिमिलर टू व्हाईल लूप. हा व्हाईल लूपच्या सिमिलर आहे कारण याच्यामध्ये व्हाईल पण आहे, बट याच्यामध्ये आता डू ऍड झालंय फक्त, जास्त एक्स्ट्राचं काहीच नाही. मग बट here the code runs at least one time, at least one time even if the condition false. आता हे तुम्हाला जर समजून सांगितलं नाही ना तर कळणार पण नाही. करेक्ट? कळतंय का रे? प्रथमेश मी सिंपल एक्झाम्पल घेतो, सॉरी एक विचारतो की लास्टची जी डिफिनेशन आहे ती अंडरस्टँड झाली का? हो सर, लास्ट. समजून सांगू शकतोस की काय याच्यामध्ये काय स्टेटमेंट आहे? जे असेल तू, तुला चुकलं चुकू देतो, काय प्रॉब्लेम नाही, जे असेल ते. वाईल लूपची ना? हो हो, व्हाईल, डू व्हाईल लूपची. डू वाईलचं नाही सर, वाईल लूपचं माहिती, कारण की त्याचं आपल्याला एंड माहिती असेल तर ते तिथपर्यंत करून तिथे येऊन स्टॉप होणार. करेक्ट, गुड. आणि फॉर लूपचं रिपिटेशन माहिती असेल तर ते रिपीट होतं. सिंपल लक्षात ठेवा, फॉर लूपचं आपल्याला सुरुवात पण माहिती आहे आणि शेवट पण माहिती आहे, आणि याचं फक्त हो, आपल्याला व्हाईल लूपचं शेवट माहिती आहे. शेवट माहिती. ओके. आता डू व्हाईल लूपचं विचारलं मी, असा क्वेश्चन माझा होता की ही डेफिनेशन रीड करून तुम्हाला काही अंडरस्टँड होतंय का? मे बी नाहीच होणार आहे. ठीक आहे, मी सांगतो. डू व्हाईल लूप इज सिमिलर टू व्हाईल लूप but here the code runs at least one time even the condition false. म्हणजेच जो लूप आहे माझा, जो लूप आहे तो एकदा तरी, किंवा हा एकदा तरी नाही, एकदाच तो लूप एकदाच एक्झिक्यूट झाला पाहिजे. मी जो तुम्हाला जी कंडिशन देईल ती कंडिशन एकदाच रन झाली पाहिजे, रिपिटेटिव्ह नकोय. फॉर लूप सारखं 1 to 10 नकोय, व्हाईल लूप सारखं पण मला अप टू कंडिशन पर्यंत नकोय. बट या थर्ड लूप मध्ये, डू व्हाईल लूप मध्ये मी एक अशी कंडिशन देणार आहे की ती कंडिशन एकदाच झाली पाहिजे. म्हणजे मी आधी डू मध्ये कशा प्रकारे त्याला डिफाईन करणार की ही कंडिशन एकदाच झाली पाहिजे. तर ते ज्यावेळेस मी आता तुम्हाला एक्झाम्पल या ठिकाणी राईट करून देईल त्याच वेळेस ते अंडरस्टँड होईल. बट आय होप की तुम्हाला बाकीचे लूप्स आतापर्यंत क्लिअर आहेत. मग आता आपण येऊयात व्हाईल लूप कडे. व्हाईल लूपचा सिंटॅक्स लगेच राईट करून घ्या. सिंटॅक्स सिंटॅक्सच घेतला ना, मग वरती आधी एक्झाम्पल घेतलं, हा सिंटॅक्सच घेतला. तर मग सिंटॅक्स मध्ये व्हाईलचा सिंटॅक्स सेम आहे, व्हाईल आणि याच्यामध्ये कंडिशन, जास्त काहीच नाहीये. कंडिशन द्यायची आहे, अरे बाबा, कंडिशन द्यायची आहे ब्रॅकेट मध्ये, जसं फॉर लूपला ब्रॅकेट दिलं तसं सेम याच्यामध्ये पण कंडिशन द्यायची आहे. मग याच्यामध्ये कोड टू रिपीट, आपल्याला जो कोड रिपीटिव्ह पाहिजे तो आपण याच्यामध्ये राईट करणार, आणि याच्यामध्ये आपण त्या पर्टिक्युलर कोड सोबत मेसेज पण देऊ शकतो, जसं आपण आता एक्झाम्पल मध्ये बघूया. तर व्हाईल लूपची कंडिशन जी आहे, सॉरी व्हाईल लूपचा जो सिंटॅक्स आहे तो असा आहे, आणि फॉर लूपचा जो सिंटॅक्स आहे तो असा आहे. ठीक आहे, याला प्रॉपर राईट करून घ्या. आता याचं एक्झाम्पल घेतो, एक्झाम्पल घेतल्याशिवाय तुम्हाला पण लगेच समजणार नाही. एक्झाम्पल म्हणूयात, एक्झाम्पल इंटिजर इक्वल टू, आता हे बघा फॉर लूप मध्ये आपण 3 मेथड राईट करतो, एक इनिशियलायझेशन करतो, एक कंडिशन करतो आणि एक अपडेट करतो. ओके. बट आपण व्हाईल लूप मध्ये फक्त कंडिशनच टाकतो. व्हाईल लूप मध्ये आपण काही इनिशियलाइज करत नाहीत किंवा अपडेट वगैरे देत नाहीत, किंवा आपल्याला जे काय पाहिजे ते आपण त्याच्यामध्ये मेथड टाकत नाही, त्याच्यामध्ये फक्त कंडिशन देतो. म्हणजे हा झाला त्याचा डिफरन्स. असं फॉर लूपचा सिंटॅक्स अशा पद्धतीने आणि व्हाईल लूपचा सिंटॅक्स अशा पद्धतीने राईट करायचा आहे. याच्यामध्ये काय दिलाय, एक्झाम्पल काय देतोय आपण, इंटिजर आय इक्वल टू
1 डिक्लेअर केलं. डिक्लेअर काय केलं आपण बाहेर, कारण आतमध्ये आपण डिक्लेअर करायला स्पेसच नाही. तशी कंडिशन किंवा या लूप मध्ये तसा फॉर्मॅटच नाही की तुम्ही तुमच्या कंडिशनच्या आतमध्ये त्याला लिहू शकता. लूप म्हणजे कंडिशनच झाली. ओके, ती पण पर्टिक्युलर एक कंडिशन आहे. फॉर म्हणजे की एक पर्टिक्युलर कंडिशन, पण तो एक लूप वाईज आहे स्ट्रक्चर, त्याला आपण लूपने एक्झिक्यूट करतो. थोडस क्लिअर आहे का? ओके, त्याचा मेसेज द्यायचा आपल्याला. फाईल घेतलंय की मी नाही. वाईल कंडिशन, याच्यामध्ये कंडिशन द्यायची आता आपल्याला. आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. सेम तीच कंडिशन देऊयात, म्हणजे एकाच एक्झाम्पलने 3 लूप अंडरस्टँड होतील. याला काही लांब घ्यायची गरज नाहीये. आणि याच्यामध्ये ओपन क्लोज ब्रॅकेट, एकदाच कंडिशन घेतली, कंडिशनला सेमीकोलन नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. ओके, अशा पद्धतीने आपण याला डिक्लेअर करतोय. मग ह्याच्यामध्ये आता मेसेज कशा पद्धतीने द्यायचा. आता आपण वरती कंडिशन टाकली आहे, त्याच्या आतमध्ये आपल्याला मेसेज कशा पद्धतीने आपण लिहू शकतो ते आपण बघणार आहोत. मग प्रिंट एफ घेतलं, ते डबल कोट मध्ये मेसेज देऊयात. काय मेसेज दिलं तर वरती, तो सेम मेसेज मी या ठिकाणी घेतो. सेम मेसेज या ठिकाणी घेतो. प्रिंट नंबर ऑफ 1 to 10 इक्वल टू %d, आणि या ठिकाणी सेम तशाच पद्धतीने आहे. जास्त एक्स्ट्रा याच्यामध्ये काहीच नाही. याच्यामध्ये फक्त एक्स्ट्रा एक गोष्ट ऍड होते. या ठिकाणी आय प्लस प्लस किंवा मायनस मायनस आपण जो करतो ना, तो आपण याच्यामध्ये अशा पद्धतीने खाली राईट करतो. ओके, अशा पद्धतीने आपण खाली हे राईट करतो. ओके, म्हणजेच ज्यावेळेस मी फॉर लूप लिहिला त्यावेळेस इनिशियलाइज तिथेच केलंय, कंडिशन तिथेच दिली, त्याचं अपडेट पण तिथेच दिले काय करायचं लास्टला. ओके, पण याच्यामध्ये कंडिशन वर दिले, मेसेज दिलाय, आणि जो काही आपल्याला फॉर्मॅट पाहिजे तो आपण खाली डिक्लेअर केलाय. तर असा झाला हा फाईल लूपचा सिंटॅक्स. ओके, याच्यामध्ये एक्झाम्पल समजून सांगायचं म्हटल्यानंतर कसं, इंटिजर आय इक्वल टू 1 घेतलाय. फाईल म्हणजे कसा, आय इज लेस दॅन ऑर लेस दॅन ऑर इक्वल टू 10 जोपर्यंत असेल. आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 जोपर्यंत असेल किंवा होत नाही. एकदा झाला तर बाहेर जा, पण जोपर्यंत 10 पर्यंत होत नाही तोपर्यंत तू काय कर की हे सेंटेन्स प्रिंट करत राहा. तू काय कर तोपर्यंत हे सेंटेन्स प्रिंट करत राहा. हे सेंटेन्स प्रिंट केल्याच्या नंतर आय, आणि आय मध्ये काय होणार की एक एक ने किंवा पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये प्लस प्लस होत राहणार, आणि 10 पर्यंत आपल्याला आउटपुट मिळत राहणार. मग प्लस प्लस कसं होणार, आय इक्वल टू 1 आहे, त्याच्यामध्ये प्लस प्लस म्हणतोय, मग त्याच्यामध्ये अजून एक येणार, मग तो 2 होणार. पुन्हा तो बाहेर जाणार, पुन्हा लूप मध्ये येणार, पुन्हा त्याचं 3 होणार, 4 होणार, 5 होणार, 6 अप टू 10 पर्यंत तो रन होत राहणार. ओके, तर हा झाला व्हाईल लूप. आता डू व्हाईल. तर डू व्हाईल म्हणजे जास्त असं डिफिकल्ट पण काहीच नाहीये, पण डू व्हाईलचा जो यूज आहे तो पण आपल्याला समजला पाहिजे. बेसिकली डू व्हाईल जास्त यूज होत नाही, फॉर लूप आणि व्हाईल लूप जास्त यूज होतात. पण असं बोलू शकत नाहीये की डू व्हाईल यूजच होत नाही. याचे पण खूप सारे बेनिफिट्स आहेत, याला पण खूप वेळा यूज करायला लागतं. मग आपण काय दिलं आधी, सिंटॅक्स आणि मग एक्झाम्पल. ओके, सिंटॅक्स आणि खाली एक्झाम्पल. ओके, मग याचा सिंटॅक्स कसा येईल, डू मध्ये हा कोड. ओके, डू मध्ये हा कोड, त्याच्यामध्ये एक मिनिट, डू केलाय, कोड दिलाय. ओके, काहीच नाही याच्यामध्ये, करेक्ट असंच आहे. कोड टू रिपीट
Okay, code to repeat and याच्या बाहेर while पर्यंत आणि n equal to 10. सिंटॅक्स बरोबर झालाय का? do code write while is less than or equal to 10. नाही, सिंटॅक्स मध्ये या ठिकाणी कंडिशन लागेल. तर हा झाला आपला डू व्हाईलचा सिंटॅक्स. ओके, थोडस फक्त लिहून घ्या. आता मी समजून सांगतो, एक्झाम्पल दिल्याच्या नंतर मी त्याच्याविषयी बोलतो. याच्यानंतर याचं एक्झाम्पल लिहायचं म्हटलं तर याला फक्त सेमिकोलॉन द्यायला लागतो. सेमिकोलॉन राईट करायला विसरू नका. ओके, डू केलंय, कोड दिलाय, याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर मेसेज देऊ शकतो, तो आपण खाली बघूया. मग डू वरती इनिशियलाइज पण करायला लागेल. 1 f हाच मेसेज घेतो. ओके, संडे आणि while I equal to 5 झाल्यानंतर let me check once again. इनिशियलाइज केलंय वगैरे पण प्रॉपर डो मध्ये. याच्यामध्ये याला त्याची कंडिशन राहिली नाही राहतच होतो. ओके, गुड, नो प्रॉब्लेम, दॅट्स करेक्ट. ठीक आहे, आपण व्हाईल लूप, फॉर लूप आणि व्हाईल लूप क्लिअर आहे आपल्याला. त्याच्यानंतर आता डू व्हाईल. डू व्हाईल मध्ये मी काय बोललो होतो तुम्हाला? आवाज येतोय ना? एकदा कन्फर्म करा बॅक साईडला. प्रथमेश, हो सर. थँक्यू. Do while loop is similar to while loop, but here the code runs at least one time even if the syntax, even if the condition false. म्हणजेच काय? हा झाला सिंटॅक्स. डू डू कर, डू म्हणजेच कर. ओके, आपण त्याचं मिनिंग किंवा याला असं जास्त अनंडरस्टँड समजणार नाही असे पण मिनिंग नाही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये की आपल्याला वर्ड्स कळणारच नाहीत. मिनिंगफुल वर्ड्स पण दिलेत. व्हाईल हा पण समजण्यासारखा वर्ड आहे की व्हाईल आपण लोकली बोलण्यामध्ये पण यूज करू शकतो. डू पण आपण यूज करतो कधी, जे जसं तुम्ही इंग्लिश मध्ये ग्रामॅटिकल बोलता किंवा इंग्लिश मध्ये ज्यावेळेस कन्व्हर्सेशन करता सेम तेच मिनिंग याच्यामध्ये पण आहे. जास्त एक्स्ट्राचं काहीच नाही. मग एक्झाम्पल मध्ये बघायचं म्हटल्यानंतर आधी आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि इनिशियलाइज पण या ठिकाणी केलाय. ओके, मग डू म्हणजेच कर. आधी काय कर? डू कर. काय करायचंय? प्रिंट एफ प्रिंट नंबर्स ऑफ 1 to 10 इक्वल, सॉरी 1 to 10 इक्वल टू पर्सेंट दिलाय, म्हणजेच आयची व्हॅल्यू या पर्सेंट मध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि ही पण रिपीट होत राहणार आहे. ही पण रिपीट होत राहणार आहे. बट आता काय? आता याच्यामध्ये प्लस प्लस होत राहणार आहे. ठीक आहे, बट प्लस प्लस ती काय कंटिन्युअसली होत राहणार आहे का? नाही. मग काय करणार? हा प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होणार? प्रिंटफ चेक करणार, आय करणार, प्लस प्लस करणार, पुन्हा या ठिकाणी बाहेर येणार. ठीक आहे, एकदाच प्लस प्लस करणार, तो बाहेर येणार, ही कंडिशन चेक करणार. ही कंडिशन ट्रू होते का? म्हणजे आता काय होणार? आय आय जर प्लस प्लस झाला एकदा तर तो 2 होणार आहे. एकदा जर आय प्लस प्लस झाला तर 2 होणार आहे. मग तो काय बोलतोय? 2 झाला, या ठिकाणी आय प्लस प्लस पर्यंत आल्याच्या नंतर तो 2 झालाय. 2च्या नंतर तो बाहेर येतोय. बाहेर येतो म्हणजे कुठं? हे जे ओपन ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट आहे त्याच्या बाहेर येतोय आणि ही कंडिशन वाचतोय. व्हाईल आय इज लेस दॅन इक्वल टू 5. मग आय हा 5 झालाय का? आय हा 4 पेक्षा, सॉरी, आय पेक्षा 5 पेक्षा कमी किंवा 5 झालाय का? 4 झालाय का? ओके, तर अशा पद्धतीने तो चेक करणार. आणि त्याला जेव्हा वाटेल की ही कंडिशन ट्रू होत नाहीये, तो पुन्हा डू करणार. तो पुन्हा डू करणार, पुन्हा कंडिशन चेक करणार.
हा झालाय का नाही, मग तो पुन्हा कंडिशन चेक करणार. मग याच्यामध्ये आपण कितीही दिलेला असो, याच्यामध्ये जसं आपण व्हाईल लूप मध्ये आपण अप टू कितीतरी देऊ शकतो. ओके, अप टू याच्यामध्ये 10 देऊ शकतो, 100 देऊ शकतो. बट मला जर वाटलं की 50 पैसे आल्याच्या नंतर त्याला थांबवायचं आहे, डिक्लेअर तर केलाय मी 100 पर्यंत, बट मला 50 पर्यंत आल्याच्या नंतरच याला थांबवायचं आहे, तर मी याला थांबवू शकतो का? तर येस, कंडिशन एकदाच एक्झिक्यूट होणार आहे, एकदाच. ही कंडिशन एकदाच एक्झिक्यूट होणार आहे. ही काय रिपिटेटिव्ह एक्झिक्यूट होत नाहीये. रिपिटेटिव्ह काय एक्झिक्यूट होतोय? फक्त डूच होतोय, फक्त डूच रिपीट एक्झिक्यूट होतोय. आणि जोपर्यंत ही कंडिशन ट्रू होत नाही, ही जेव्हा ट्रू होईल म्हणजे ही एकदाच एक्झिक्यूट होते. ही जर फॉल्स झाली म्हणजे ती काही एक्झिक्यूट झाली का? नाही. फॉल्स म्हणजे त्याला किंमतच नाही. ज्यावेळेस ती एक्झिक्यूट होईल, ज्यावेळेस त्याचा आउटपुट 1 येईल. 1 म्हणजेच काय, जे तुम्हाला मी रिलेशनल ऑपरेटर्स मध्ये तुम्हाला आउटपुट करून, सॉरी, त्याचा रन करून दाखवलेला तो प्रोग्राम. तर त्या केसमध्ये त्याचं जे आउटपुट आलेलं 1 किंवा 0, तर सेम तेच आउटपुट आपण याच्यामध्ये अजून करतोय. समजतंय मी काय बोलतोय? हो सर. फक्त हो नका म्हणा माझ्या समाधानासाठी, नसेल समजली तर सांगा, कारण मी पण समजू शकतो हा थोडासा किचकट जातोय, बट जास्त डिफिकल्ट नाही आहे, ते पण आहे. फक्त एकदाच कंडिशन आपल्याला एक्झिक्यूट करायची, त्याला कंटिन्युअसली एक्झिक्यूट करण्याची गरज नाही. कंटिन्युअसली कोण एक्झिक्यूट होतोय? डू काय करतोय? चेक करतोय, प्लस प्लस करतोय, हे देतोय, याच्याकडे बघतोय, याच्याकडे बघतोय, याच्यासाठी याच्यात आपण तो काय बोलतोय की हा आपल्यातला आहे का, म्हणजे याचा काही आपल्याला फायदा आहे का? नाही. याच्यामध्ये आय इक्वल टू किंवा इथं जर टू केलं ना, इथं जर टू केलं ना, हा प्रोग्राम लगेच एक्झिक्यूट होणार, म्हणजे लगेच स्टॉप होणार, म्हणजे एकदाच होणार एक्झिक्यूट. ओके, या ठिकाणी जर 3 केलं ना मी आता, तर तो दोनदा चालणार, म्हणजे हा प्रिंटएफ दोनदा रन होणार. आणि ज्यावेळेस इथं येईल तो, ज्यावेळेस म्हणजे याला तो बघतोच, याला तर तो बघतोच, बट हा एकदाच एक्झिक्यूट होतो. ओके, तसे हे एकदा एक्झिक्यूट होत नाही. हे त्याची कंडिशनच अशी दिलेली आहे व्हाईल, कारण व्हाईल म्हणजे दिले, त्याच्यामध्ये दिले व्हाईल लूप इज सिमिलर टू व्हाईल लूप, डू व्हाईल लूप इज सिमिलर टू व्हाईल लूप. हा याच्यासारखाच आहे, फक्त याच्यामध्ये एक्स्ट्रा डू आहे. ओके, डू कर कुठपर्यंत कर, जोपर्यंत व्हाईल होत नाही तोपर्यंत. ओके, म्हणजे एकदाच. तर हे झाले आपले लूप. अशा पद्धतीने फॉर लूप बघितला आपण, व्हाईल लूप बघितला आणि डू व्हाईल लूप बघितला. आता याचे एकदम एक्झाम्पल बघूयात, होतील तेवढे बघूयात. मे बी आता टाइम किती झालाय? 1 मिनिट. हा, एक, ठीक आहे. आता आपण प्रोग्रामॅटिक याला समजावून घेऊया. मग याच्यामध्ये फॉर लूप आहे बरं का, बट नो, आपण एक फोल्डर बनवूया. ऑपरेटर मध्ये पण नको, डेटा टाइप्स मध्ये पण नको, आपण सी प्रोग्रामिंग मध्ये एक फोल्डर बनवूयात लूप नावाचं. ओके, लूप्स. ठीक आहे, लूप्सच घेतलं तर चालेल, गरज नाही प्रोग्रामिंगची. याच्यामध्ये फॉर लूप डॉट सी, अजून एक घेतो मी लगेच, फाईल लूप डॉट सी, अजून एक घेऊयात, डू फाईल लूप डॉट सी. ठीक आहे, घेतलंय फॉर लूप आता आपण. ठीक आहे, आता आपण फॉर लूपचा एक बेसिक प्रोग्राम बघूया, जो की रिपिटेटिव्ह कंटेंट कशा पद्धतीने प्रिंट करतो. स्वयं तोच प्रोग्राम व्हाईल लूपचा पण घेऊयात आणि डू व्हाईल लूप, म्हणजे एकच प्रोग्राम घ्यायचा आहे, बट तो तिन्ही लूप यूज करून कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो ते आपण चेक करूया. म्हणजे आज आपले 3च प्रोग्राम होतील आणि उद्याच्या लेक्चर मध्ये फक्त प्रोग्राम प्रॅक्टिसच होईल. ठीक आहे, तर फर्स्ट प्रोग्राम, चला फास्ट मध्ये मला सांगा. बॉडी, बोला बोला पटकन. डॉट एच इंट ओके मेन गुड, ओके गुड, कर्ली ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. ओके, आणि रिटर्न 0 रिटर्न सेमिकोलॉन. 0, रिटर्न 0 सेमिकोलॉन. गुड. प्रोग्रामचं नेम देतो मी. ठीक आहे, आधी आपण क्वेश्चन टाकूयात की मी काय करणार. मग क्वेश्चन मध्ये असं लिहितो मी,
the program is to print numbers from 1 to 20. Okay, using for loop. 20 नको 10च गेले, उगाच आउटपुट कशाला जास्त घ्यायचं. तर हा झाला आपला क्वेश्चन. ठीक आहे. तर हा क्वेश्चन युजिंग फॉर लूप आहे, हा युजिंग व्हाईल लूप आणि युजिंग डू व्हाईल लूप. ओके, सेमच प्रोग्राम. मग लगेच मी आता स्टार्ट करतोय प्रोग्रामिंगला. स्टार्ट करण्याआधी आपण आता काय घ्यायचंय, आपल्याला लूप घ्यायचंय. प्रत्येक लाईनची कमेंट्स वगैरे पण त्याला प्रॉपर देतो आता. मग आता द प्रोग्राम इज टू प्रिंट 1 to 10 नंबर्स. ओके, मग घेतलंय आपण इंटिजर मेन. फॉर घ्यायचंय, फॉर घेतलाय लूप. त्या लूप मध्ये काय द्यायचंय मला, इंटिजर आय इक्वल टू 1. ओके, आय इक्वल टू 1 दिलाय. आय इज लेस दॅन और इक्वल टू. आता लेस दॅन और इक्वल टू तुम्हाला याच ठिकाणी प्रोग्राम करून दाखवतो. ठीक आहे, हे इज लेस दॅन और इक्वल टू काय आहे नेमकं, आणि या ठिकाणी लास्टला आय प्लस प्लस. आता आपण याला प्रॅक्टिकली बघतोय, फक्त आपण समजून घेतलंय नोटपॅड वरती. आता आपण याला प्रॅक्टिकली कशा पद्धतीने वर्क करतोय ते बघतोय. हा लूप मध्ये काय, याला कमेंट देतो, स्टार्ट लूप फ्रॉम 1 to 10 दिलंय ना. 1 स्टार्ट 1 स्टार्ट फ्रॉम 1 अँड करतो अँड रन टू टिल 10 असायला करतो. मिनिंगफुल सेंटेन्स होऊन जाईल. फॉर लूप आय इक्वल टू 1, आय लेस दॅन और इक्वल टू 10, आय प्लस प्लस. स्टार्ट लूप फ्रॉम 1 अँड रन टू टिल 10. ओके, दॅट्स इट. आता ह्याच्यामध्ये मॅसेज लूप तर झालाय, लूप तर लिहिलाय, बट आपल्याला तो बघायचा आहे, आपल्या डोळ्यांनी आपल्याला बघायचं तो कसा चालतोय, म्हणून हा प्रिंट एफ. ठीक आहे, प्रिंट एफचा असं जास्त काही मिनिंग होत नाहीये. ते ह्याच्यामध्ये मग कॉपी केलं होतं तुम्ही, हा ओके, तो मेसेज पण कॉपी केला होता, तो पण ह्याच्यामध्ये आता आलाय. म्हणजे मला पुन्हा पुन्हा राईट करायची गरज पडणार नाही. याच्यामध्ये स्लॅश एन द्यायला लागेल. स्लॅश एन दिलाय आणि रेफरन्सला आय दिलाय. हा झालाय आपला प्रोग्राम कंप्लीट. ओके, या प्रोग्राम मध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. मी इकडे चेक करतो, आपण कॉमा सेमीकोलन वगैरे प्रॉपर दिलेत का. फॉर दिलाय, इंटिजर त्याला डिक्लेअर केलाय, इनिशियलाइज व्हॅल्यू इनिशियलाइज केली आहे, त्याच व्हॅल्यूला 10 पर्यंत घेऊन जायचंय आणि त्याला प्लस प्लस बोलायचंय. आणि प्रिंट मध्ये प्रॉपर मेसेज दिला, डबल कोट मध्ये शेवटला लास्ट सेमीकोलन, रिटर्न 0. ओके, करेक्ट. मग आता प्रोग्राम आधी समजून सांगतो. ओके, आता फॉर लूप काय करणार, इंटिजर आय इक्वल टू 1 घेणार, आय लेस दॅन और इक्वल टू 10 घेतोय आणि आय प्लस प्लस करतोय. म्हणजेच काय, स्टार्टिंग फ्रॉम 1 अँड अप टू 10 पर्यंत प्लस प्लस करत राहा, प्लस प्लस करत राहा. ठीक आहे, एवढंच घ्या. आता जास्त डोकं लावायची गरज नाही, हे प्रॉपर समजून जाईल. बट हा जो प्रोग्राम आहे हा तरी प्रॉपर तुम्हाला समजला पाहिजे. नाही समजलं तर पुन्हा सांगा, आधी आपण रन करून बघूयात. मग प्रिंटअप मध्ये सेम मेसेज दिलाय, आय ची व्हॅल्यू. ठीक आहे, आय ची व्हॅल्यू दिली. मग हा ह्याच्यामध्ये आहे का, सीडी लूप्स कुठं झालाय, डेटा टाइप मध्ये झालाय यार. ओके, ह्याच्यामध्ये कुठला प्रोग्राम घेतलाय आपण, याला मोठं करायचं का थोडं. ठीक आहे, थोडस मोठं करतो म्हणजे दिसेल. आपण याच्यामध्ये फॉर लूपचा प्रोग्राम घेतलाय. ठीक आहे, तर मग फॉर लूपचा प्रोग्राम रन करण्यासाठी काय करायचं आपल्याला, सेम तीच प्रोसेस. रन करण्याची प्रोसेस सांगा मला एकदा.
जीसीसी सांगा ना कोणीतरी, मला नाही येते, मला माहिती नाही येते कसं रन करायचं. जीसीसी फॉर लूप डॉट सी ओके ओके, फॉर लूप डॉट सी स्लॅश ओ, आणि याला बोलू मी स्लॅश. फॉर लूप असं बोलतो. ठीक आहे, फॉर लूप असं बोलतो. याच्यामध्ये त्याला आउटपुट मी स्टोअर करतोय. आता एरर नाही आला काहीच, म्हणजे तो रन झालाय. मग डॉट स्लॅश फॉर लूप. ओके, आता मॅसेज कसा आलाय ते पण बघा बरं का. याच्यामध्ये अजून थोडस मिनिंगफुल द्यायचं का, याच्यामध्ये अजून थोडस मिनिंगफुल मी देतो. हा, फ्रॉम 1 to 10 प्रिंट नंबर असं आहे. याच्यामध्ये 1 2 3 नाही, काय गरज नाही. ठीक आहे, समजतंय. हे बघा आता प्रोग्राम कसा एक्झिक्यूट झालाय. याच्यामध्ये किती द्या, याच्यामध्ये कितीही द्या. 100 दिलं, जितक्या लाईन्स पाहिजे तितकं त्याच्यामध्ये द्यायचं, जितक्या लाईन्स पाहिजे तितकं त्याच्यामध्ये द्यायचं. एक्झिक्यूट केला, रन केला. ठीक आहे, 1 to 100 पर्यंत आला. ओके, 1 to 100 पर्यंत आला. मग याच्यामध्ये आपण आता नंतर आता एक्झाम्पल कसे बघणार आहोत. प्रिंट इव्हन नंबर अप टू 100. ठीक आहे, प्रिंट इव्हन, प्रिंट ऑड नंबर्स टू अप टू 1000. म्हणजे असे एक्झाम्पल आपण याच्यामध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये पॅटर्न्स मॅचिंग पण बघणार आहोत. असे मल्टिपल एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेणार आहोत इन लूप मध्ये. ठीक आहे, इतकं एवढं तर क्लिअर झालं ना आता, की रिपिटेटिव्ह सेंटेन्स प्रिंट करतोय आपण. आणि या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 आले. हा एक्झिक्यूट कसा झालाय सांगू का तुम्हाला. आता थोडस याचा फ्लो समजून सांगतो. ही कंडिशन झाली, लूप म्हणजे कंडिशन. कंडिशन आला आतमध्ये, कंडिशन त्याची कंडिशन ट्रू झाली. ट्रू काय झाली, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 100. ठीक आहे, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 100 केले. बट तो कसा चाललाय, या ठिकाणी प्रिंट झाला. ओके, एकदा एक्झिक्यूट झाला, या ठिकाणी प्रिंट झाला. नंतर या ठिकाणी एक्झिक्यूट झाला, प्रिंट झालाय. मग तो आय ची व्हॅल्यू चेक करत गेलाय. 2 झाली, 3 झाली, 4 झाली, 5 झाली, 6 झाली. बट ती 100 होतच नव्हती. बट ती 100 पर्यंत ती व्हॅल्यू एक्झिक्यूट होतच नव्हती किंवा जातच नव्हती. बट जेव्हा 100 झाली, तेव्हा तो प्रोग्राम रिपीट होण्याचा बंद झाला. ओके, जेव्हा त्याची कंडिशन ट्रू झाली तेव्हा तो रिपीट होण्याचा बंद झाला. आता लेस दॅन ऑर इक्वल टू चा मिनिंग आणि फक्त लेस दॅनचं मिनिंग हे पण बघायचं आपल्याला. ठीक आहे, आता लेस दॅन केलं. आता प्रिंट नंबर्स 1 to 10 इक्वल टू लास्टला किती येईल रे, लास्टला म्हणजे 1 2 3 4 5 असं कुठपर्यंत जाईल, कोणीतरी सांगेल का. मॅथचा क्वेश्चन आहे, नाही, प्रोग्रामिंग नाही नाही, नका सांगू. ओके, नाही. गुड. ओके, हे बघा, आय इज लेस दॅन 10 पाहिजे. ठीक आहे, 9च्या जर वर गेलं तर लगेच 10. पण तू 10 पर्यंत जाऊच नको, तू तुझ्यापेक्षा कमी जोपर्यंत आहे ना तोच पर्यंत मला प्रिंट पाहिजे. अशा पद्धतीने तो आपल्याला प्रिंट करून देतोय. 0 घेतलं तर 0 पासून तो स्टार्ट करतो. लूप 0 पासून स्टार्ट करतो. ओके, 0 पासून तो स्टार्ट करतोय. म्हणजे 0च्या नंतर 1, च्या नंतर 2, च्या नंतर 3. आणि इथं पुन्हा इक्वल टू दिलं तर तो 0 to 10 प्रिंट होतोय. ओके, क्लिअर आहे. हा प्रोग्राम क्लिअर आहे का जो झालाय तो. हो सर. ओके, हो सर. आता सेम प्रोग्राम आपण बघूया व्हाईल लूप मध्ये. ओके, सेम प्रोग्राम आपण कुठे बघूया, व्हाईल लूप मध्ये. मग व्हाईल लूपचं जे आहे, कुठे गेलं व्हाईल लूप, लूप मध्ये व्हाईल. ओके, आता व्हाईल लूपचा प्रोग्राम आपण राईट करूयात. फॉर लूपचाच प्रोग्राम घेतो मी, कॉपी करतो याला आणि याला व्हाईल लूप मध्ये टाकून देतो. रिक्वायर्ड चेंजेस जे आहेत ते आपण याच्यामध्ये चेंज करूयात. तर माझा रिपीट लिहिण्याचा तो थोडासा टाइम आहे तो कमी होईल. युझिंग
व्हाईल लूपने आपण पण करू शकतो. ओके, व्हाईल लूपने पण आपण त्या गोष्टी करू शकतो ज्या की आपण फॉर लूपने करतोय. बट कंडिशन वाईज ऑल कंडिशन याच्यामध्ये सेम असतील आणि ऑल कंडिशन मध्ये दोन्ही प्रोग्राम सेमच एक्झिक्यूट होतील असं नाही. डिपेंड्स ऑन कोड त्या गोष्टी आहेत. बट आता 1 to 10 पर्यंत इमॅजिन करू शकता तुम्ही की तीनही प्रोग्राम मध्ये आपण याला प्रॉपरली वर्क करू शकतो. ठीक आहे, तर मग आता प्रोग्रामचं नेम तर दिलंय, द प्रोग्राम इज टू प्रिंट फ्रॉम 1 to 10 युझिंग व्हाईल लूप. इंटिजर मेन फंक्शन घेतलं, याच्यामध्ये व्हाईल घ्यायचंय. ठीक आहे, फॉर लूपच्या जागेवरती व्हाईल घेतलाय. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की व्हाईल लूप मध्ये आपण इनिशियलाइज करत नाही, त्याला इनिशियलाइज करण्यासाठी बाहेरच द्यायला लागतं. मग याच्यामध्ये पुन्हा आय इक्वल टू 1. ओके, याच्यामध्ये फक्त कंडिशन द्यायची. ओके, कंडिशन म्हणजेच काय, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 ही कंडिशन याच्यामध्ये द्यायची, जास्त एक्स्ट्राचं काहीच नाही. मग मेसेज करेक्ट आहे का, स्मार्ट लूप फॉर, हा मेसेज ओके. मग प्रिंट ऍप मध्ये प्रिंट नंबर 1 to 10. ओके, हा पण मेसेज करेक्ट आहे. फक्त एक्स्ट्राचं काय करायला लागणार आहे आपल्याला, याच्यामध्ये कुठं प्लस प्लस केलेलं नाही. ओके, मग त्याला वाढायचं तर सांगायला लागेल ना, एकदाच प्रिंट होईल तो, पण त्याला वाढायला तर आपल्याला काहीतरी द्यायला लागेल ना. आपण जर त्याला वाढण्यासाठी त्याला इन्क्रीजच केलं नाही, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर जे तुम्हाला मी स्टार्टिंगला शिकवले तर त्याच्यामध्ये आपण युजच नाही केलेले. मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगितलेलं की आय प्लस प्लस, आय मायनस मायनस, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, हे खूप म्हणजे खूप युजफुल आहे. त्याच्यासाठी ऑपरेटर्स आपले प्रॉपर तो टेबल जो राईट करून दिलाय तो क्लिअरच असला पाहिजे. ओके, हा जो तुम्हाला मी दिलाय टेबल, तर हा आपला पार्ट असला पाहिजे. हे बघा, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. ओके, ह्याच्यामध्ये आपण जसं इन्क्रीमेंट करतो तसं डिक्रीमेंटचे पण प्रोग्राम आहेत. डिक्रीमेंटचे पण प्रोग्राम घेतो मी, माझ्याकडे आहे तो सगळा प्लॅन. ठीक आहे, मग याच्यामध्ये आय प्लस प्लस. ओके, आय प्लस प्लस केलाय. अजून काय राहिले का चेक करू मला, प्रिंट एफ. ओके, गुड. इन्क्रीज बाय 1, याला काय बोलूयात आपण, इन्क्रीज बाय 1. हा एकनेच इन्क्रीज होतो, हा एकनेच इन्क्रीज होतो. प्लस प्लस हा एकनेच इन्क्रीज होतो. मग असा क्वेश्चन येऊ शकतो प्रथमेशला की एकनेच होतो, मग मला जर 2 ने करायचं असेल तर मी काय कराल, करेक्ट ना. हा क्वेश्चन पण असू शकतो ना तुमच्या मनामध्ये. इन्क्रीज बाय 1 म्हणजे 1 2 3 होतोय, मग 1 2 3 होतोय, तर 1 3 6 9 असं का नाही होत. तशी पण कंडिशन याच्यामध्ये आहे, तसा पण तो एक्झिक्यूट होतो. त्याच्यासाठी फक्त आपल्याला आय प्लस प्लसच्या जागेवर आय प्लस आणि इक्वल टू डिफाईन करायला लागतं आणि 2 द्यायला लागतं. जर 2 ने करायचंय म्हणजे इन्क्रीज बाय 2 करायचंय, तर अशा पद्धतीने आपल्याला डिफाईन करायला लागतं. ओके, तर हे पण प्रोग्राम घेतो मी, लगेच कन्फ्युजन मध्ये टाकत नाही. 2 3 किती पण, म्हणजे तुम्ही जे इमॅजिन करू शकता सगळ्या गोष्टी लूपने पॉसिबल आहे. इन्क्रीज बाय 1, प्लस प्लस म्हणजे एकनेच इन्क्रीज करायचंय, ही झाली त्याची कंडिशन. मग मी आता रन करतो, जीसीसी व्हाईल लूप स्लॅश ओ व्हाईल लूप. ओके, डॉट स्लॅश व्हाईल लूप. सेम कंडिशन, म्हणजे सॉरी कंडिशन तर सेमच आहे, आय लेस दॅन ऑर इक्वल टू 10, बट लूप चेंज आहे, बट सेम आउटपुट आला. समजलं का? जास्त म्हणजे प्रोग्राम मी कम्पेअर कसं केलंय आपण, आधी फॉर लूप बघितलाय, त्याच्यानंतर व्हाईल लूप बघितलाय, आता आपण डू व्हाईल कडे जाणार आहोत. बट व्हाईल लूप मध्ये डिफाईन कसं केलंय आपण, एक इनिशियलाइज केलाय. ओके, व्हेरिएबल डिक्लेअर केलाय आणि त्याला व्हॅल्यू इनिशियलाइज केली आहे आधीच. ओके, त्याच्यानंतर व्हाईल कंडिशन दिली. ओके, लगेच स्टार्टिंगला म्हणजे व्हाईल लूपचा जो सिंटॅक्स आहे तो आपण कंडिशन दिली. मग व्हाईल लूप मध्ये कंडिशन काय आहे, आय लेस दॅन ऑर इक्वल टू 10. मग ती कंडिशन चेक करायची, कुठे चेक करायची, मेसेज मध्ये चेक करायची. मग मेसेज त्यासाठी काय पाहिजे आपल्याकडे, प्रिंटफ, जो आपण सेम ऑल प्रोग्रामला मेसेज आतापर्यंत म्हणजे फॉर लूपला पण तोच केला आणि व्हाईल लूपला पण तोच केला, तोच सेम मेसेज याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये काही चेंज नाही. फक्त जी कंडिशनच्या नंतर अपडेटची प्रोसेस आहे, म्हणजे याला
इन्क्रीज करायचंय, डिक्रीज करायचंय किंवा काय करायचंय. ओके, लूप मध्ये तर देतोय, बट लूप कशासाठी देतोय? थांबायचंय, जायचंय, पळायचंय, मागे यायचंय, पुढे जायचंय, नाही का? आपण लूप मध्ये असं इमेजिन करून तशा पद्धतीने तो एक्झिक्यूट होतोय. मी काय सांगितलं की मला एकनेच इन्क्रीज पाहिजे, तर तुम्हाला एकने इन्क्रीज करून आउटपुट देतोय. समजतंय का? तर मग फॉर आणि व्हाईल मध्ये फरक काय? ओके, नाही नाही, प्रोग्राम ओके ओके करेक्ट, म्हणजे क्वेश्चन पण सेम आलाय, म्हणजे क्वेश्चन पण तशाच पद्धतीने आलाय. बट मी काय सांगितलं, हा कोड होता, हा कोड फक्त 10 लाईनचा होता. हा कोड फक्त 10 लाईनचा होता, म्हणून मला समजतंय की मी याला प्रिंट करू शकतो, छोटा कोड आहे. ओके, बट त्याच केसमध्ये हा कोड, याचं फक्त आपल्याला एंड माहिती आहे. याचा फक्त आपल्याला एंड माहिती, याची स्टार्टिंग माहिती नाहीये. याला स्टार्टिंग आपण काय बोलतो की जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही किंवा जोपर्यंत ही कंडिशन आहे चालू, तोपर्यंत तू प्रिंट करत राहा. मग बाकी काहीही आउटपुट येऊ, बाकी काहीही आउटपुट येऊ. याचं जे प्रॉपर जे हे आहे ना, एक्झाम्पल याचा मी तो उद्या सांगतो, कारण ऑलरेडी टाइम पण खूप झालाय. पण हा मी नोट डाऊन करून घेतो क्वेश्चन, ठीक आहे? हा क्वेश्चन मी नोट डाऊन करून घेतो. ऑलरेडी मी सांगितलेलं आपल्याला याच्यामध्ये, इज यूज टू नो हाऊ मेनी टाइम्स वी वॉन्ट टू रन. आपल्याला किती टाइम रन करायचंय हे माहिती पाहिजे, किती टाइम रन करायचं हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण त्याला बोलतोय फॉर लूप. आणि याच्यामध्ये व्हाईल लूप मध्ये काय, व्हाईल लूप इज यूज वेन वी डोंट नो एक्झॅक्ट काउंट. आपल्याला काउंट माहिती नाहीये, काउंट किती येईल तो माहिती नाहीये, बट वी वॉन्ट टू रिपीट कोड अंटिल कंडिशन इज ट्रू. ओके, ठीक आहे, थोडंसं डोक्यावर जाईल, लगेच समजणार नाही, त्याची फक्त प्रॅक्टिस करा. मी जसं आता प्लस प्लस दिलाय, प्लस प्लस चे नंबर चेंज करा, 1 करा, 5 करा, 10 करा, कंडिशन थोडेफार चेंज करा, लेस दॅन ऑर इक्वल टू करा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पण ट्राय करा. तर हे प्रोग्राम तुम्ही आज असाइनमेंट मध्ये घ्या. हा जो प्रॉब्लेम आहे याच्यावरती उद्या डिस्कस करूया. उद्या रिमेनिंग जो लूप आहे डू व्हाईल तो मी कंटिन्यू करतो, ठीक आहे? हा मी इकडे क्वेश्चन नोट डाऊन करून घेतो. जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन वर where why for and while looking same. ओके, क्वेश्चन सेम आहे ना, म्हणजे करेक्ट हाच क्वेश्चन आहे ना विरा? हो सर. ओके, या क्वेश्चनचा आन्सर मी उद्या देतो. ओके, कारण ऑलरेडी खूप सारा टाइम झाला, आपण 1 आवरचं सेशन आपण अराउंड सर हा पण क्वेश्चन आहे की स्टार्टिंग तर माहिती आहे ना याच्यात?